एव्हरीवन. तर लास्ट वीकेंडला आम्ही एक छोटीशी फॅमिली पिकनिक म्हणून गेलेलो अलिबागला. आम्ही 12 वाजता गेटवे ऑफ इंडियावरनं लॉन्च पकडले. मस्त असा निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पोचलो अलिबागला. आम्ही आमचं कॉटेज प्री बुक केलेलं. मांडवावरनं साधारणतः पाऊण तासावर माउंटन व्ह्यू या कॉटेजमध्ये आम्ही स्टे करणार होतो. कॉटेजला पोचता पोचता आम्हाला साधारणतः 2:30 वाजलेले. त्यामुळे त्यांनी आम्हाला डायरेक्ट जेवणच दिले. दुपारच्या जेवणाला सुरमई फ्राय आणि तंदुरी पापलेट्स होते. त्याचबरोबर तिखट असा झणझणीत जवळा, भाकऱ्या, भात आणि कोलंबीचा रस्साही होता. जेवण झाल्यावर आम्ही सोलकढी प्यालो. त्यानंतर रूममध्ये मस्त आराम केला. इव्हनिंगचे स्नॅक्स आम्ही स्किप करून डायरेक्ट डिनरच घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त नाश्ता करून आम्ही तयार झालो स्विमिंग पूलमध्ये जायला. स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये फॅमिलीसोबत मजा करून झाल्यानंतर आम्ही मस्त गरम पाण्याचा शॉवर घेऊन परत लंचला बसलो. लंचमध्ये जिरा राईस, पनीरची भाजी, व्हेज क्रिस्पी, तडकावाली डाळ आणि नंतर आईस्क्रीम खाऊन पण आमचं पोट नाही भरलं. इथे फूड डिलिव्हरी इझिली अवेलेबल होती, पण डिलिव्हरी बॉयने आमच्या फूडची वाट लावली. नंतर इव्हनिंगला आम्ही गेलो अलिबाग बीचला. बीचवर मस्ती करून आणि भरपूर सारी शॉपिंग करून आम्ही रिटर्न निघालो आमच्या कॉटेजवर. कॉटेजला पोहोचेपर्यंत आम्हाला 10 वाजले. आमचं डिनर ऑलमोस्ट रेडीच होतं. संडे मॉर्निंगला ब्रेड ऑमलेट खाऊन आमची फॅमिली बसली गप्पा मारायला. गप्पा मारता मारता लंच टाईम झाला आणि लंच करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मांडवावरून लॉन्च पकडून आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला. थँक्यू सो मच. अजून ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा.